नमस्कार मित्रांनो, आज मी VNP अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण अंगणवाडी मुख्य सेविका ICDS बद्दल माहिती जाणून घेऊया. प्रश्न पहिला, ICDS योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1972, 1975, 1980, 1985. तर याचं बरोबर उत्तर आहे 1972. ऑप्शन नंबर ए 1972 बरोबर आहे. प्रश्न दुसरा, अंगणवाडी सेवा योजना कोणत्या योजनेचा भाग आहे? अंगणवाडी सेवा कोणत्या योजनेचा भाग आहे? राष्ट्रीय आरोग्य अभियान, एकात्मिक बाल विकास सेवा, प्रधानमंत्री आवास योजना, समग्र शिक्षा अभियान. तर याचं बरोबर उत्तर आहे एकात्मिक बाल विकास सेवा, ICDS म्हणजेच ICDS. प्रश्न तिसरा, पोषण अभियान कधी सुरू करण्यात आले? 2016, 2017, 2018, 2019. तर पोषण अभियानाची सुरुवात 2018 मध्ये झाली. ऑप्शन नंबर सी 2018 बरोबर आहे. प्रश्न चौथा, भारताच्या राज्यघटनेतील कलम 45 कशाशी संबंधित आहे? ए. समतेचा अधिकार, बी. 6 वर्षाच्या बालकांचे संगोपन व शिक्षा, सी. शिक्षणाचा अधिकार, डी. धार्मिक स्वातंत्र्य. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 6 वर्षाच्या बालकाचे संगोपन व शिक्षण. प्रश्न पाचवा, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ऑप्शन नंबर ए 2013, बी 2014, सी 2015, डी 2016. तर ही योजना ऑप्शन नंबर सी 2015 मध्ये सुरू करण्यात आली. प्रश्न सहावा, CDPO हे पद कोणत्या विभागाशी संबंधित आहे? शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, ग्रामविकास विभाग आणि महसूल विभाग. तर याचे उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर बी, महिला व बाल विकास विभाग. प्रश्न नववा, ICDS अंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा दिली जाते? ऑप्शन नंबर ए पूरक पोषण, बी लसीकरण, सी आरोग्य तपासणी, डी पासपोर्ट सेवा. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पूरक पोषण. प्रश्न 10वा, अंगणवाडी केंद्राचे मुख्य कोण असते? ऑप्शन नंबर ए ग्रामसेवक, बी आशा सेविका, सी अंगणवाडी सेविका, डी तलाठी. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अंगणवाडी सेविका. हे तर आपल्याला माहीतच असेल.